राम राम. मी चाललो. तुम्ही पाहू शकता आम्ही आलो आहे गवताळ अभयारण्य म्हणून इथं. त्या अभयारण्यात आलो आहे आता. पाटणा देवीचं मंदिर पण आहे इथं आणि आमच्या मित्रांबरोबर आलो आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये की आमच्या मित्रांची भेट तुम्हाला घालून देऊ व्हिडिओच्या माध्यमातून. की आमची मैत्री झाली कसं काय. तर 2010मध्ये दसऱ्याच्या दिवशी चुकून माझा मेसेज योगेश भाऊंना गेला होता. योगेश भाऊ तावरे कन्नडचे. आणि त्यांना मेसेज गेल्यामुळं त्यांनी मला फोन केला की तुमचा मेसेज आला हो मला. मग ते म्हणलं कसं आलं असेल मला चुकून सणासुदीचा त्या दिवशी पाठवला होता. मग त्यांनी असंच मला सांगितलं तुम्ही कुठून बोलता. मी म्हटलं मी श्रीरामपूरहून बोलतो आहे. ते म्हणे मी कन्नडवरून बोलतो म्हणे. मग आता कन्नड ते श्रीरामपूर आमचं अंतर जवळजवळ 100 किलोमीटरचं. मग त्याच्यामध्ये काय झालं मग हळूहळू आमचे मॅसेज आम्ही एकमेकांना पाठवायला लागलो. त्याच्यातून मग कॉल करायला लागलो. हळूहळू मैत्री झाली आमची. असंच ते मैत्री वाढत गेली आमची त्याच्यातून. आणि मग हळू म्हणलं आता भेटायचं एक दिवस भेटू आता का आम्ही काय एकमेकांना पाहिलेलं नव्हतं. मग भेटल्यावर पाहायचं एकमेकांना. साधे होते त्यावेळेस. मग त्यावेळेस काय कॅमेऱ्याचे फोन नव्हते का तुम्ही फोटो पाठवा तुम्ही कसे दिसताय आम्ही कसं दिसतोय ही सुविधा नसल्यामुळं आम्ही मग असंच प्रत्यक्ष जेव्हा भेटू तेव्हा पाहू स्वतःला असं ठरलं. मग ते मग त्याच्यानुसार आम्ही एकदा भेटलो प्रत्यक्ष. मग आम्ही एकमेकांना भेटलो तिथून पण आमची मैत्री वाढतच गेली. बरोबर आहे का नाही योगेश भाऊ. काही चुकलं. मग आज त्यांच्या नेटाने हा संदीप पण